श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसंच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रताची पूजा करतात. हिंदू धर्मात या पूजेला विशेष असं महत्त्व आहे. 2024ला शुक्रवार दिनांक 21 जून रोजी हे व्रत साजरं करण्यात येणार आहे. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात हे व्रत पाळले जाते. या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेला वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह आपल्याला जीवनात अपार धन आणि संपत्ती प्राप्त होते. या दिवशी विधीनुसार पूजा किंवा व्रत केल्यास याचे शुभ फळ मिळते. ज्याप्रमाणे वटवृक्षाचे वय हे खूप असते, तसेच आपल्या जीवनामध्ये पतीची साथ ही सुद्धा खूप असावी. आपल्या पतीचं वयोमान हे खूप असावं अशी व्रतामागील धारणा आहे. हे व्रत शुक्रवारी सकाळी 7:31 सुरू होईल, तर पौर्णिमा ही 22 जूनला संध्याकाळी 5:37 संपेल. तर आपल्याला हे व्रत 21 तारखेलाच शुक्रवारीच करायचं आहे. आता या व्रतासाठी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्यात, तसेच कोणता एक असा रंग आहे की जो रंग चुकूनही परिधान करू नये, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडी खरेदी करते किंवा काही महिला अगोदरच्या देखील साड्या घालतात. तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जी साडी आपण मासिक धर्माच्या वेळी नेसलेली असेल किंवा सुतकाच्या वेळी नेसलेली असेल, तर ती साडी वटपूजेसाठी नेसू नयेत. तर कोणते असे 5 शुभ रंग आहेत की ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक आहे. हा रंग तीव्रतासुद्धा दर्शवतो. तसंच हा अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे. देवी लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो. महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते. तसंच बघायला गेलं तर हनुमानजींना सुद्धा लाल व शेंदुरी रंग आवडतो. हा रंग चिरंतन सनातन पुनर्जन्माच्या संकल्पनेची देखील उत्तर देतो. लग्नात देखील अनेक वधू लाल रंगाचा वापर करतात आणि म्हणूनच हा रंग मंगल कार्यात देखील शुभ मानला जातो आणि म्हणूनच या वटसावित्री पूजे दिवशी तुम्ही लाल रंगाची साडी नेसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरा रंग आहे तो म्हणजे हिरवा. आपल्या बुद्धीचा रंग हा हिरवा आहे. तसेच हिरवा रंग हा बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व सुद्धा करतो. निसर्गप्रेमी लोकांना हिरवा रंग खूप आवडतो. हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक देखील मानलं जातं आणि म्हणून या पूजे दिवशी किंवा या व्रता दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालणं हे सुद्धा अत्यंत शुभ समजलं जातं. तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी. प्रत्येक स्त्रियांना गुलाबी रंग हा आवडतोच. प्रत्येक स्त्रियांच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाच्या साड्या ह्या असतातच. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना दर्शवतो, नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे. गुलाबी रंग हा तुम्हाला तुमच्यातील एक कलाकार आणि सर्जनशीलता आहात हे सुद्धा दर्शवतो आणि त्यामुळं गुलाबी रंगाची साडीसुद्धा तुम्ही या दिवशी परिधान करू शकता. चौथा रंग आहे केशरी. आता भगवा रंग हा ज्ञानाचा, त्यागाचा, शौर्याचं प्रतीक मानलं जातं.
आता तुम्हाला माहीत असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्याचा किंवा कृष्ण यांच्यावर रथावरील जे काही ध्वज असायचे हे सुद्धा भगवे असायचे. म्हणजेच हा रंग अंधकाराला नाहीसा करतो आणि आपल्या जीवनात उत्साह आणि प्रकाश आणतो. आणि म्हणून या रंगाची साडीसुद्धा तुम्ही या पूजे दिवशी नेसू शकता. 5वा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. खरं तर हिंदू शास्त्रांमध्ये पिवळा रंग परिधान करणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते. पिवळा रंग हा विष्णूला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे विष्णूची आपल्यावर कृपा राहते. पिवळा रंग घातल्यामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो, मजबूत होतो. पिवळा रंग हा अहिंसा, प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक असते. हा आध्यात्मिक देखील मानला जातो. जर गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर याचा फायदा देखील तुम्हाला नक्कीच मिळतो. आता हे आपण जाणून घेतले की या 5 रंगाच्या साड्या जर तुम्ही घातल्या तर अत्यंत शुभ मानले जाते. तसंच आता कोणत्या रंगाच्या साड्या वापरायच्या नाहीत, तर पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग. काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्यासाठी वर्ज मानला जातो आणि म्हणून तुम्ही या वटसावित्री पूजे दिवशी किंवा या व्रता दिवशी काळ्या रंगाची साडी असेल किंवा बांगड्या असेल किंवा एखाद्या दुसऱ्या रंगाची साडी असेल आणि त्याच्यावर थोडीशी काळ्या रंगाची छटा असेल किंवा एखादा काळा ब्लाऊज असेल मॅचिंग, तरीसुद्धा आपण ती साडी किंवा तो ब्लाऊज किंवा बांगड्या घालायच्या नाहीत. त्याच्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे पांढरा रंग. पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक मानलं जातं, पण सुवासिनीसाठी पांढरा रंग हा या दिवशी घालायचा नाही. तसंच गडद निळा रंगसुद्धा या दिवशी आपण परिधान करायचा नाही. म्हणजेच हे रंग जर तुम्ही परिधान केले तर जर 5 रंग जर परिधान केले तर तुम्हाला अतिशय चांगलं शुभफळ हे मिळू शकतं. आता याचबरोबर बांगड्या कोणत्या घालायच्या आहेत? तुम्ही कोणत्याही रंगाची जरी साडी नेसली तरी बांगड्या ह्या तुम्हाला फक्त हिरव्याच रंगाच्या घालायच्या आहेत. हिरवा रंग हा सुवासिनींचं प्रतीक मानलं जातं. हिरव्या चुड्याचा सुवासिनींचा मान असतो आणि म्हणून कोणत्याही रंगाची जरी साडी घातली तरी या सणा दिवशी, या व्रता दिवशी तुम्ही हिरव्याच रंगाच्या काचेच्याच बांगड्या वापरायच्या आहेत. म्हणजेच हिरवा रंग हा अतिशय शुभ समजला जातो, पवित्र समजला जातो आणि सुवासिनींच्यासाठी हा रंग महत्त्वाचा देखील आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.